जय भीम नमो बुद्धायत. मी प्राध्यापक विनोद बागडेत. आपण पाहतोय भारतातच नव्हे तर विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंतीत मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरी करतात. याचबरोबर आज आपल्यासोबत आहेत की दरवर्षी आज 11 वर्ष झाले. या 11 वर्षामध्ये दरवर्षी नवीन उपक्रम घेऊन डॉक्टर विजय कदम आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊयात की प्रत्येक उत्साहात, प्रत्येक व्यक्ती म्हणा, प्रत्येक मंडळ मनात, प्रत्येक भीमजयंतीचे अनुयायी मनात वेगवेगळ्या कारणास्तव जयंती साजरी करतात. तर आज आपल्यासोबत आहे डॉक्टर विजय कदम. जय भीम सर. जय भीम नमो बुद्धाय. तर तुम्ही यावेळची 135वी जयंतीचं शीर्षक काय असेल, त्या शीर्षकाचा हेतू काय असेल आणि त्यामागे लोकांची प्रेरणा काय असेल? यावेळेस आपला जी जयंती आहे ती त्याचं शीर्षकच आहे की मूलभूत मानवी हक्काचा जल्लोष जयंतीचा. आपल्या सर्वांना माहीत आहे की महाड 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला आणि हे पाणी वंचित समाजासाठी खुलं केलं. त्याचप्रमाणे ते ज्यांना गुरु मानतात असे महात्मा फुले यांनीही आपला पाण्याचा हौद सर्व वंचित समाजासाठी खुला केला होता. म्हणजे गुरु शिष्य हे कशाप्रकारे काम करतात विचारधारेवर आधारित. तर हीच विचारधारेची थीम घेऊन यावर्षीची आपण 135वी जयंती जी आहे बाबासाहेबांची ती साजरी करतो आहे. यावर्षीचा जयंतीचा जो थीम आहे ती थीम आहे की मानवी मूलभूत हक्कांचा जो बाबासाहेबांनी एक प्रकारे जाहीरनामा केला 14 तळ्याचा सत्याग्रह करून त्याला 100 वर्ष होत आहेत. आणि म्हणून आपण महात्मा फुले यांची 200वी जयंती हे द्विशताब्दी वर्ष आहे आणि महाड सत्याग्रहाचा 100वा वर्ष शताब्दी वर्ष असं एकत्र साजरी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण 11 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता घाटकोपरच्या हॉकी पोलीस ग्राउंडवर साजरी करतो आहे. अत्यंत दिमाखात आणि मोठ्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा होणार आहे. आणि गेले 11 वर्ष आपण मुंबईमध्ये डॉक्टर हर्षदीप कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, त्याचप्रमाणे घाटकोपर भीमोत्सव समन्वय समिती, शहीद स्मारक समिती आणि अशा घाटकोपरमधल्या सर्व स्थानिक संस्था यांना एकत्र घेऊन आपण या जयंतीचा कार्यक्रम करतो आहे. आज आपण पाहतो की 200 वर्षेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला झाले. तर मला एक सांगा, विद्येविना मती गेलीत हा जो त्यांनी शिक्षणाचा संकल्प केला, तर आजच्या शिक्षण पद्धतीत हा संकल्प कितपत योग्य ठरवेल? अगदी एकदम योग्यच ठरेल. त्यांनी ते जे म्हटले की विद्याविना मती गेली आणि बाबासाहेबांनी मग ती विद्या मिळवायची असेल तर काय करायचं हे सांगितलं. आणि असा जगातला पहिली व्यक्ती बनली की ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं आणि त्या पुस्तकांच्या घरात स्वतः राहिले असे बाबासाहेब. म्हणजे या दोघांनी एकाने मार्ग दाखवला आणि दुसऱ्याने तो मार्ग कसा तुम्ही पादांकनात करू शकतात किंवा अचीव करू शकतात याची दिशा दाखवली. असे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि म्हणून यांचा फक्त नाचूनच नाही तर त्यांच्या विचारधारेवर असलेल्या गोष्टींचा महोत्सव आपण साजरा केला पाहिजे. त्यांची जयंती साजरी करताना त्यांची विचारधारा अंमलीत आणली पाहिजे. आणि म्हणून आम्ही घाटकोपर आणि मुंबई येथे शक्यतो जे तरुण मुलं आहेत त्या सगळ्या तरुण मुलांना एकत्रित घेऊन हा जयंतीचा कार्यक्रम करतो आहे. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे होणार आहेत, गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत, प्रबोधनात्मक गाणी. तिथे जगतविख्यात गायक आदर्श शिंदेजी ते या कार्यक्रमाला येणार आहेत. तसेच उमप घराण्याचे संदेश उमपजी इथे येणार आहेत आणि मग तरुण मुलं त्यांचे परफॉर्मन्सेस इथे देणार आहेत. तुम्ही तरुणाबद्दल एक प्रश्न सहज मनात आलात. आपण बऱ्याच वेळा पाहतो की ही तरुणांची ऊर्जा आहेत, ही तरुणांची ऊर्जा या कार्यक्रमाअंतर्गत कशी कामातील कोणता उपक्रम तुम्ही या तरुणांसाठी केला आहे जल्लोष जयंतीच्या कार्यक्रमामार्फत? आम्ही गेल्या 11 वर्षापासून तरुणांना सोबत घेऊन काम करतो आहे. आम्ही एक युवाज कल्चरल नावाची एक विंग काढली होती ज्यातून एंटरटेनमेंट आणि मुलांसाठी ज्या त्यांच्या कलागुण आहेत त्यांना वाव मिळण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आम्ही एज्युकेशनवर मुलांचा फोकस केलेला आहे. वेगवेगळ्या मुलांना ज्या शैक्षणिक अडचणी येतात त्यांच्यासाठी आम्ही मदत करतो. आणि एंटरप्रेनरशिप म्हणजे आमचे 3 ई आहेत. एक आहे एज्युकेशन, एक आहे एंटरटेनमेंट आणि एक आहे एंटरप्रेनरशिप.
म्हणजे तरुणांनी उद्योजकामध्ये जावं, स्वतः उद्योजक व्हावं म्हणून डॉक्टर हर्षदीप कांबळे सर कमिशनर आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी असताना त्यांनी एक विशिष्ट JR काढले. महिलांच्या आरक्षणाचं धोरण त्या विभागामध्ये तयार केलं आणि जवळजवळ 5 ते 6 हजार मुलांना एक दिवसीय मार्गदर्शनपर शिबिर दिलं आणि त्यातून जवळजवळ 400 ते 500 मुलांना त्यांनी 18 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर दिलं सरकारच्या पैशाने आणि ज्यातून मुलांना उद्योग कसे उभारावेत, ते यशस्वी कसे चालवावेत या प्रकारचं प्रशिक्षण दिलं. म्हणजे अशा प्रकारे एका ठिकाणी एंटरटेनमेंट, एका ठिकाणी एज्युकेशन आणि एका ठिकाणी एंटरप्रेनरशिप एनर्जी. या कारण आता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये तरुणांनी तगून राहावं म्हणून आपल्याला काय करता येईल आणि म्हणून आम्ही AI इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण आम्ही AIला बेस दिला आंबेडकराईट इंटेलिजन्स. असा म्हणजे AIचा गैरवापर होताना बऱ्याचदा बघतो आपण, पण तिथे जर आंबेडकराईट इंटेलिजन्स असेल तर त्या AIचा गैरवापर न होता भारताच्या चांगल्या कार्यासाठी आणि स्वतःच्या जीवनासाठी AIचा वापर होईल, त्यासाठी आम्ही AIचेही प्रशिक्षण बरेच शिबिरं तरुणांसाठी घेतलेले आहेत. मानवी मूल्यांच्या हक्काची जयंती आज म्हणतो, जल्लोष आपण साजरा करतो. या कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही तरुण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, महात्मा फुलेंचे अनुयायी, या सर्वांना या कार्यक्रमाअंतर्गत कोणता संदेश देणार आहेत? मी सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की महात्मा फुले हे खूप मोठे महापुरुष होऊन गेले. ज्या व्यक्तीला जगातल्या सगळ्यात जास्त डिग्र्या आहेत, सगळ्यात जास्त प्रज्ञा आहे, नॉलेज आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानतात, ती व्यक्ती किती श्रेष्ठ असेल. बाबासाहेबांनी 3च गुरु मानले, एक महात्मा फुले, नंतर संत कबीर आणि त्यानंतर गौतम बुद्ध. गौतम बुद्ध तर आपल्या सगळ्यांना सर्वोच्च आहेत. संत कबीरांबद्दल अजूनही आपण थोडंसं अज्ञानात आहोत, पण महात्मा फुले ज्यांची नावाने खूप मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये चालते, ज्यांच्या नावावर सगळे निवडून येतात, OBCच्या सर्टिफिकेटसाठी आग्रह धरतात, करोडोचे मोर्चे निघतात, परंतु अशी लोक महात्मा फुलेंची 200व्या जयंतीच्या निमित्ताने उदासीन दिसतात, तेव्हा खूप वाईट वाटतं की अरे ह्या संपूर्ण महाराष्ट्राने किंवा संपूर्ण भारताने महात्मा फुलेंच्या 200वे द्विशताब्दी वर्षाचा उत्सव करायला पाहिजे होता, पण काही कारणाने तो होत नाही, असं वातावरण दिसत नाही. आता 2 दिवसावर परवा जयंती आहे, पण तितका उल्हास दिसत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की यावर्षीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही 11 एप्रिललाच घ्यायची आणि त्यानिमित्ताने महात्मा फुलेंची 200वी जयंती तिथे सेलिब्रेट करून एक समतेचा, न्यायाचा आणि एक संघर्षाचा, एज्युकेशनचा, शिक्षणाचा एक चांगला मेसेज संपूर्ण समाजामध्ये द्यायचा. मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की हा कार्यक्रम जरी खूप मोठा भव्य असेल, 5 ते 10 हजार लोक या कार्यक्रमाला येणार आहेत, पण तरी हा कार्यक्रम विनामूल्य आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे, फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आहे. त्यामुळे आपण सर्व सहकुटुंब, सहपरिवार आपल्या नातेवाईकांना या कार्यक्रमाला घेऊन या. तिथे आम्ही आपल्या सगळे बसायची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याप्रकारे बाकीच्या सर्व सुविधा तिथे जे आवश्यक अत्यावश्यक सुविधा आहेत त्या सगळ्या आहेत. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला 5 एप्रिलला 11 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता पोलीस हॉकी ग्राउंड घाटकोपर इथे यायचं आहे. मानवी हक्कांचे मूल्य जोपासणाऱ्या सर्व भारतीयांना आपण कोणती भावनिक साथ घालणार आहेत? येणारा काळ हा खूप कठीण आहे. आपण आत्ताच पाहिलं की जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलं आहे. काही वेडसर लोक जगाच्या टॉप लेवलला गेल्यानंतर कसा धुमाकूळ घालू शकतात ते बघतो आणि अशा वेळी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो समतेचा, शांततेचा, एज्युकेशनचा सल्ला दिला आणि आता सगळ्या संपूर्ण जगामध्येच एक मागणी अशी होती की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आणि जर बुद्धाच्या वाटेवर जायचं असेल तर ते तुम्हाला सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून जाता येईल, महात्मा फुलेंच्या माध्यमातून जाता येईल, संत गाडगेबाबांची 150वी जयंती आहे त्यांच्या माध्यमातून जाता येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जाता येईल, अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून जाता येईल. तर अशी ही जी आपली सगळी बहुजन विचारधारेची लोक आहेत, त्या लोकांनी आपल्याला जो विचार दिला आहे तो विचार आपण या 200व्या जयंती निमित्ताने आपल्या समाजात रुजवूया. आणि हा तर एक दिवस झाला, पण हे संपूर्ण वर्ष द्विशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने मी सगळ्यांना आव्हान करेल की संपूर्ण वर्षभर आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी करूया आणि ती जयंती ही विचारांची जयंती असली पाहिजे. म्हणूनच आमच्या समितीचं नाव आहे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आहे. विचारांचा महोत्सव आपण केला पाहिजे आणि मग ते विचार कोणाचे पाहिजे तर ते महात्मा फुलेंचे पाहिजे, संत कबीरांचे पाहिजे, गाडगे महाराजांचे पाहिजे, प्रबोधनकार ठाकरेंचे पाहिजे, त्याच्यानंतर महर्षी कर्वे आहेत त्यांचे पाहिजेत. असे जे महापुरुष होऊन गेले ज्यांनी शिक्षणासाठी आपलं आयुष्य केलं, समाजाच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा सगळ्या
महापुरुषांच्या विचारांची जयंती आपण हे 200 वर्ष सेलिब्रेट केलं पाहिजे. हे होते आपल्यासोबत डॉक्टर विजय कदम, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जल्लोष विचार उत्सव समिती. खूप या नावातच सर्व विचार दडलेले आहेत. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी त्यांनी भावनिक साथ घातलेली आहे. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.